नमस्कार मंडळी 18 सप्टेंबर पासून ते दसऱ्यापर्यंत म्हणजे 12 ऑक्टोबर पर्यंत जे काही ग्रहमान तयार होतंय त्या ग्रहमानाचा फायदा 5 राशींना होताना दिसणार आहे। आता या राशींना लाभ होणार आहे, म्हणजे तो लाभ नक्की कशा प्रकारे होणार आहे किंवा असं काय ग्रहमान तयार होतंय ज्याचा या राशींना लाभ होणार आहे, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आता दसऱ्यापर्यंत 5 राशींना लाभ होणार आहे। म्हणजे असं दसऱ्यापर्यंत कुठलं ग्रहमान तयार होतंय तर 18 सप्टेंबरला शुक्र ग्रह हा कन्या रास सोडून तूळ राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शुक्राचीच रास आहे तूळ रास। शुक्र या राशीचा स्वामी आहे आणि त्यामुळे मालव्य राजयोग तयार झालेला आहे। शुक्र ग्रह हा ऐश्वर्य, संपत्ती, पैसा, प्रगती या सगळ्यांचाच कारक ग्रह आहे आणि म्हणूनच शुक्र ग्रह जेव्हा तूळ राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा 26 दिवस या राशींना लाभ होताना दिसणार आहे। धन, वैभव, ऐश्वर्याची प्राप्ती होऊ शकते। प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत सुद्धा ही लोक लकी ठरू शकतात। आता लाभ होणाऱ्या राशी पाहूयात, परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ। सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे वृषभ रास। आता वृषभ राशीचा स्वामी सुद्धा शुक्र ग्रहच आहे आणि म्हणूनच शुक्र ग्रहाच्या या संक्रमणाचा उत्तम परिणाम वृषभ राशीच्या लोकांना बघायला मिळणार आहे। वृषभ राशीच्या लोकांनी घेतलेले निर्णय नक्कीच योग्य ठरतील आणि तुमच्या कामाचं कौतुक होईल। समाजामध्ये तुमचा मान सन्मान किंवा प्रतिष्ठा वाढणाऱ्या घटना घडू शकतात। तुम्हाला परदेशात नोकरी करण्याची इच्छा असेल आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत असाल तर तशी संधी या काळामध्ये मिळू शकते। एकंदरीतच काय तर दसऱ्यापर्यंत वृषभ राशीच्या लोकांना नक्कीच सकारात्मक परिणाम बघायला मिळतील। आता दसऱ्यापर्यंत लाभ होणारी आणखीन एक रास आहे ती म्हणजे कर्क रास। कर्क राशीच्या लोकांच्या भौतिक सुखात वाढ होईल। धनलाभाचे योग कर्क राशीसाठी आहेत। एकंदरीतच त्यांचा बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे। बचत करण्यात सुद्धा कर्क राशीची लोक या काळामध्ये यशस्वी होताना दिसतील। आर्थिकदृष्ट्या हा काळ कर्क राशीसाठी लाभदायक ठरू शकतो। एकंदरीतच आर्थिक स्थिती सुधारताना दिसेल। कर्ज फेडण्यात सुद्धा यश मिळू शकतं। त्यानंतरची रास आहे ती म्हणजे तूळ रास। आता तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि तूळ राशीमध्येच शुक्र ग्रह येणार आहे, म्हणजेच स्वग्रही तो येणार आहे आणि म्हणून तूळ राशीला हा काळ अत्यंत लाभदायक ठरू शकतो, अत्यंत शुभ मानला जातोय। स्पर्धा परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा यशप्राप्ती होऊ शकते। प्रेम संबंधामध्ये गोडवा वाढेल। जर तुम्ही प्रेमविवाह करण्याच्या विचारात असाल तर तुमची बोलणी पुढे नेण्याचा विचार तुम्ही या काळामध्ये करत असाल तर हा काळ अनुकूल आहे। नवविवाहित जोडप्यांसाठी सुद्धा संतान प्राप्तीचे शुभयोग जुळून येत आहेत। बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर या काळामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळू शकतं। त्यानंतर आहे धनुरास। धनुराशीच्या लोकांच्या कामात उत्साह या काळात पाहायला मिळेल। हा काळ तुमच्यासाठी सुद्धा फलदायी असणार आहे। एखादं मोठं कार्य तुम्ही वेळेत पूर्ण करू शकाल। नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन डील फायनल करायची असेल तर हा काळ उत्तम आहे। निर्णय घ्यायला उशीर करू नका। विवाहासंबंधी बोलणी सुद्धा यशाची होऊ शकते। विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये बसलेल्यांसाठी सुद्धा हा काळ शुभच म्हणावा लागेल। सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये सुद्धा यश प्राप्तीचे योग आहेत। मंडळी, शुक्र गोचराचा लाभ होणारी आणखीन एक रास आहे ती म्हणजे कुंभ रास। कुंभ राशीच्या लोकांना सुद्धा या संक्रमणाचा चांगला प्रभाव पडणार आहे। कशा प्रकारे पडणार आहे तर परदेशात राहणाऱ्या मित्र किंवा नातेवाईक असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला मदत मिळू शकते। त्याचबरोबर नोकरीच्या चांगल्या संधी सुद्धा तुमच्या समोर येऊ शकतात।
धार्मिक ट्रस्ट किंवा अनाथाश्रम इथे दान पुण्य जर तुम्ही केलं तर त्याचा सुद्धा तुम्हाला या काळात फायदाच होऊ शकतो. ग्रहांची अनुकूलता कुंभ राशीच्या लोकांना या काळामध्ये इच्छित फळ प्राप्त करून देईल. मंडळी, या होत्या त्या 5 राशी ज्यांना दसऱ्यापर्यंत लाभ होऊ शकतो असं म्हटलं जातंय. पण तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत जे कमेंट करून सांगतात की राशी भविष्यामध्ये सांगितल्याप्रमाणे अनुभव काही आम्हाला येत नाही. राशी भविष्यात लाभ होणार आहे हे सांगितलं जातंय, पण आम्हाला लाभ झाल्याचा अनुभव अजून तरी आला नाही. असं जर तुमचं म्हणणं असेल तर त्याला उत्तर हे आहे की जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा परिणाम इतर राशींवर काय होणार आहे याचा एक ढोबळ अंदाज मांडला जातो. याचा एक अंदाज राशी भविष्यामध्ये सांगितला जातो. पण तो ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कोणत्या स्थितीत आहे ही स्थिती सुद्धा महत्त्वाची ठरते. तो ग्रह जर तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये नसेल तर मात्र तुम्हाला राशी भविष्यात सांगितल्याप्रमाणे शुभ फळांचा अनुभव येत नाही. पण त्यावर उपाय आहे. तुम्ही त्यावर उपाय करू शकता. आता जसं शुक्र ग्रहाचं संक्रमण झालं, शुक्र ग्रहाचे शुभ परिणाम मिळावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टकाचं पठण करावं. आता नवरात्र सुद्धा सुरू होत आहे. नवरात्रीचा काळ असणार आहे. नवरात्रीचे 10 दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत तुम्ही रोज महालक्ष्मी अष्टक 11 वेळा म्हटलं तर तुम्हाला महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव नक्कीच येईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारेल. तुमच्या कुंडलीमध्ये जर शुक्र ग्रह चांगल्या स्थितीत नसेल तर त्याला देखील बळकटी मिळेल आणि तुम्हाला देखील सकारात्मक अनुभव येतील. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.